श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। आणि आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजेच काय, प्रखरमधला प्रखर पितृदोष जर आपल्या घरात असेल तर त्यासाठी आपण कुठली सेवा अशी करावी की त्याने आपला प्रखरमधला प्रखर पितृदोष जात असतो। याविषयी एक प्रश्न आलेला होता ताईंचा की ताई, मी जर जी सेवा आहे ती जर कंटिन्यू केली किंवा एकादशीच्या दिवशी केली तर ही सेवा केल्याने माझा प्रखरमधला प्रखर पितृदोष जो असतो तो जाईल का? कारण ज्या सेवा मला दिलेल्या आहेत केंद्रांमधून त्या करण्यासाठी माझ्याजवळ पैसे आता नाहीत, आणि म्हणून आपल्या गुरुमाऊलींनी, दिंडोरीच्या गुरुमाऊलींनी आपल्याला काही सेवा अशा दिलेल्या असतात की आपण घर बसल्या, आपल्याजवळ जर पैसे आता अवेलेबल नसतील सेवा करण्यासाठी किंवा काही विधी, मोठे विधी जे देण्यात येतात नारायण नागबलीसारखे, ते करण्यासाठी तुमच्याजवळ पैसे अवेलेबल नसतील तर अशी कोणती सेवा पर्यायी दिलेली आहे की ती सेवा आपल्या घरामध्ये आपण केल्याने आपले प्रखरमधले प्रखर पितृदोष जे असतात ते कमी होत असतात। आणि त्यासाठी आपण आज सेवा बघणार आहोत। तर बघा, खूप सुंदर असा मुहूर्त आणि खूप सुंदर असा दिवस असतो, आणि तो म्हणजे एकादशीचा। आणि आपली जी आता आषाढी एकादशी येणार आहे 25 जुलै, या दिवशी सगळ्यांनी, अगदी सगळ्यांनी ही जी सेवा सांगणार आहे ही करायचीच आहे। पण मात्र ज्यांना कुणाला सुरुवात करायची आहे की मला 108 दिवस करायची आहे, 41 दिवस करायची आहे, तर या दिवसापासून तुम्ही सुरुवात करू शकतात। हे मी अवश्य सांगेल, ज्यांना प्रखर पितृदोष आहे त्यांनी दर एकादशीला ही सेवा करावी आपल्या घरामध्ये। त्यामुळे आपल्या घरातील जे काही पितृदोष असतात ते नष्ट होत असतात, कमी होत असतात, त्याचा प्रभाव हा कमी आपल्याला दिसायला लागतो। ठीक आहे, तर त्यामुळे आपल्याला या सेवा करायच्या असतात। आता पितृदोष आपल्या घरामध्ये आहे, तुम्ही जर केंद्रामध्ये गेलात तर तिथे प्रश्न उत्तर घेतात, तिथे सांगण्यात येतात, पण तरीसुद्धा आपल्या घरामध्ये तुम्हाला काही वाटत असेल, म्हणजे बघा, आपला मुलगा किंवा मुलगी शिक्षण पूर्ण झालेलं आहे, नोकरी आहे, तरीसुद्धा लग्न जमण्यासाठी अडथळा येत आहे, संतती प्राप्तीसाठी खूप अडचणी येत आहेत, अशा गोष्टी असतील किंवा सांसारिक अडचणी असतील, आपल्या घरामध्ये सतत वादविवाद होणे, नवरा बायकोचं न पटणे, आपली मुलं जे आहेत आपण चांगले संस्कार टाकतो तरीसुद्धा मुलं वाईट वळणाला जात असतात, वाईट मित्रमैत्रिणींसोबत राहत असतात, आपले मुलं उलटून बोलत असतात, अशा गोष्टी जर तुमच्या घरात घडत असतील तर तुम्हाला सांगेल, या जे कारणं असतात ना हे पितृदोषाचे आहेत आणि कुलदेवीचा कोप असतो। म्हणून आपण या सेवा आपल्या घरात करणं खूप महत्त्वाचं असतं। आणि त्यासाठी तुम्हाला सांगेल, आषाढी एकादशीच्या दिवशी खूप प्रखर असा पितृदोष कमी होण्यासाठी आपल्याला सेवा करायची आहे। तर त्या दिवशी आपल्याला या ग्रंथाचं पारायण करायचं आहे, आणि तो ग्रंथ म्हणजे कोणता बघा, संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ। या ग्रंथाचं पारायण आपल्या घरामध्ये करायचं आहे। हा ग्रंथ दिंडोरी प्रणीत केंद्रांमध्ये तुम्हाला मिळून जाईल, ऑनलाईन बघा, ऑनलाईन सुद्धा मिळून जाईल, अजून आहेत आपल्याजवळ काही दिवस, या दिवसांमध्ये तुमच्या घरपोच मिळून जाईल। तर हा ग्रंथ नक्कीच तुमच्याजवळ असावा, या ग्रंथाचे पारायण आपल्याला करायचे असते। आता श्रीकृष्णांनी बघा, स्वतः श्रीकृष्णांनी स्वमुखातून सांगितलेलं आहे भगवद्गीतेमध्ये की ज्यांना कुणाला पितृदोष असेल त्यांनी भगवद्गीता वाचन करावी। ठीक आहे, आणि ते म्हणजे वाचन केल्याने आपले प्रखर पितृदोष कमी होतात असं सांगितलेलं आहे। पण भगवद्गीता आपल्याला वाचणं कठीण जात असतं, त्यामध्ये 18 अध्याय असतात, खूप मोठा ग्रंथ आहे। त्या ग्रंथाचं पारायण आपल्या घरात नियम अटी सगळ्या गोष्टी करून आपल्याला करायचं असतं, आपल्याला ते शक्य होणार नाही। त्यासाठी गुरुमाऊलींनी छोटासा असा ग्रंथ आपल्यासाठी तयार केलेला आहे, या ग्रंथाचं पारायण आपण करू शकतो। या ग्रंथाचे पारायण आता कसे करावे, याला नियम अटी काय असतात ते सगळं आपण जाणून घेऊ। तुम्ही जर सुरुवात केली, आता तुम्ही जो प्रश्न होता ताईंचा की ताई याचे 108 पारायण किंवा 41 पारायण केले तर याचा जो दोष असतो तो कमी होतो का खरंच, प्रखर पितृदोष? आता त्यासाठी जर गुरुमाऊलींनी ही सेवा दिलेली आहे तर नक्कीच होईल, पण आपल्या सेवेमध्ये सातत्य असणं खूप महत्त्वाचं आहे। आपली सेवा ही मनापासून पितरांना समर्पित पाहिजे। ज्या पद्धतीने आपले देवी देवता असतात त्याच पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये पितरांना सुद्धा तेवढाच म्हणजे मान असतो, सन्मान असतो, आणि तो आदर ठेवून त्यांच्या चरणी आपल्याला अर्पण करायचे। म्हणून या ग्रंथाचं पारायण आपण करायचंय, तेवढ्याच भावाने करायचंय, हे लक्षात ठेवा। मनातला भाव खूप महत्त्वाचा ठरत असतो। बाकी तुम्ही कितीही कोणतीही सेवा करा, पण मनात त्यांच्याविषयी आदर असणं हे खूप महत्त्वाचं आहे, त्यांच्याविषयी भाव असणं खूप महत्त्वाचं आहे। ठीक आहे, तर या ग्रंथाचं पारायण जे असतं ते कधी करू शकतो, काय करू शकतो, तर आषाढी एकादशीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत
कधीही तुम्ही एकादशीच्या दिवशी या ग्रंथाचे पारायण करू शकतात. अगदी 12 ते 12:30 या कालावधीमध्ये सुद्धा करू शकतात, कारण ही दत्त महाराजांची सेवा नाही, ही श्रीकृष्णांची सेवा आहे, म्हणून दुपारी पण चालेल. ठीक आहे. आता तुम्हाला संकल्प करायचा असेल तर आषाढी एकादशीच्या दिवशी संकल्प करा. त्या दिवसापासून सुरुवात करा. तुमचं नाव, गोत्र, किती तुम्ही पारायण करताय. आता तुमच्या घरात खूप जास्त प्रकारे वादविवाद किंवा जास्त प्रखर पितृदोष असेल तर 108 करा, तरीही चालेल. या पद्धतीने करा. दररोज एक पारायण या पद्धतीने 108 दिवस 108 पारायण करा. या पद्धतीने करा. आता किती दिवस करणार आहे तुम्ही? 108 पारायण करणार आहेत असं सांगावं. किती दिवसात करणार ते सांगू नका. यथाशक्ती यथाकाली आपण म्हणावं. त्या पद्धतीने तुम्ही संकल्प सोडवायचा आहे आणि उद्यापन साध्या पद्धतीने तुम्ही दानधर्म करून करू शकतात. आता वाचन पद्धती कशी असते किंवा आपण कशा पद्धतीने पारायण करावं, तर सर्वप्रथम संकल्प तुम्ही पहिल्या दिवशी केला किंवा साधी आपल्या आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला जर वाचन करायचे तर कशा पद्धतीने करावं बघा. आपण देवघरासमोर बसून पूजा वगैरे देवांची झाल्यानंतर देवघरासमोर बसून या ग्रंथाचं वाचन करायचं आहे. आता या ग्रंथाचं वाचन करत असताना या ग्रंथामध्ये 14 स्कंद देण्यात आलेले आहेत. आपले जे असतात ते बघा, आपण अध्याय बोलतो तर यामध्ये स्कंद असतात. ठीक आहे. भगवद्गीता असते त्यामध्ये सुद्धा आणि यामध्ये सुद्धा स्कंद दिलेले असतात, म्हणून 14 स्कंदांचा हा ग्रंथ आहे. त्यानंतर तुम्हाला सांगेल स्वामी स्तवन सर्वप्रथम म्हणावं. आता संकल्प आपण केलेला असो किंवा नसो, आपल्याला स्वामी स्तवन जे आहे ते आपल्याला म्हणायचं आहे. सर्वप्रथम एक माळ जी आहे ती आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राची म्हणायची आहे. त्यानंतर एक वेळा श्री गणपती अथर्वशीर्ष आपल्याला म्हणायचं असतं आणि त्यानंतर 24 वेळा गायत्री मंत्र आपल्याला म्हणायचं असतं. एक माळ विष्णू गायत्री मंत्र जप करायचा असतो आणि शक्य झालं, जर तुम्हाला शक्य झालं तर पुरुष सूक्त 1 वेळा, स्त्री सूक्त 1 वेळा म्हणावं आणि त्यानंतर आपण वाचनाला सुरुवात करायची आहे. या पद्धतीने करा. आता बघा, आपण जे पुरुष सूक्त, स्त्री सूक्त तुम्ही जर संकल्पयुक्त करत आहात 108 दिवसासाठी, पहिल्या दिवशी करा पठण, नंतर नाही केलं तरीही चालेल, काही हरकत नाही, नंतर नका करू. इथे बघा दिलेलं आहे, एक वेळा गणपती अथर्वशीर्ष आपल्याला म्हणायचं आहे, स्वामी स्तवन सुद्धा म्हणायचं आहे. गायत्री मंत्र जो आहे तो दररोज आपल्याला 24 वेळा म्हणायचं आहे. कारण बघा, गायत्री मंत्र म्हटल्याने आपण जी सेवा करतो त्याचं फळ हे लवकरात लवकर मिळतं. गायत्री माता जी असते त्यांची सेवा करणं खूप महत्त्वाचं ठरतं. आपल्या चुका ज्या असतात त्याला आपल्याला क्षमा मिळत असते आणि लवकरात लवकर फलित जात असते आपली सेवा. विष्णू गायत्री मंत्र पहिल्या दिवशी 1 माळ जप केला तरीही चालेल, किंवा तुम्ही जर आषाढी एकादशी निमित्त करत आहे तर अगदी तुम्ही 24 वेळा किंवा 11 वेळा म्हटला तरीही चालेल हा मंत्र, काही हरकत नाही. या पद्धतीने करा. आणि पुरुष सूक्त, स्त्री सूक्त म्हटलं तर चालेल, नाही म्हटलं तरीसुद्धा चालेल, पण संकल्पयुक्त तुम्ही करत असणार तर पहिल्या दिवशी तुम्ही नक्कीच म्हणा. नंतर तुम्ही 108 दिवस करणार आहेत, नंतरचे दिवस नाही म्हटलं तरीसुद्धा चालेल. या पद्धतीने आपल्याला वाचन पूर्ण करायचं आहे. आता वाचन पूर्ण केल्यानंतर आपल्याला आरती सुद्धा करायची, लक्षात घ्या. भगवान श्री हरी विष्णू जे असतात, म्हणजे बाळकृष्णाची मूर्ती आपल्या देवघरामध्ये दिलेली आहे, बरोबर. तर बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक वगैरे आपण तर करणारच आहोत त्या दिवशी, एकादशी असल्या कारणाने. आपल्याला ग्रंथाचं वाचन झाल्यानंतर पूजा पाठ करायची, ग्रंथाचा पूजा करायची, बाळकृष्णांची आणि ग्रंथाची आरती सुद्धा करायची. आता आरती करताना कोणती आरती करावी? बाळकृष्णांची जी आरती तुम्हाला येत असेल ती म्हणा, किंवा मग आरती आहे नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे, ओवाळू नारायण, तर ही आरती तुम्ही म्हणू शकता. ती सुद्धा अगदी साधी सोपी आरती आहे, ती आपण म्हणू शकतो. नैवेद्य आपण दाखवायचं आहे बाळकृष्णांना, ग्रंथांना. जर तुम्ही 108 पारायण करत आहेत तरीसुद्धा, किंवा मग एकादशीला फक्त करणार आहेत तरीसुद्धा, तर आपण खडीसाखरेचा, दूध साखरेचा, खिरीचा नैवेद्य दाखवू शकतो. या पद्धतीने करा. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला हे पारायण करायचं आहे आषाढी एकादशीच्या दिवशी. आता त्या दिवशी आपल्याला नियम वगैरे काय पाळायचं, तर हे पारायण आपण ज्या दिवशी करत असतो त्या दिवशी आपल्याला मांसाहार वर्ज्य करावा. एकादशीला करतो म्हणून एकादशीला मांसाहार होत नाही, पण जर तुम्ही 108 दिवस करत आहेत, पुढे चालून जर अजून पारायण तुम्हाला करायचे आहेत तर तेवढे दिवस तुम्हाला मांसाहार करायचा नाही संकल्पयुक्त सेवा करत असताना. त्यानंतर तुम्हाला अजून सांगेल की आपण ब्रह्मचर्याचं पालन मात्र करायचं आहे. जर एकादशीला तुम्ही करणार आहात तर त्या दिवशी ब्रह्मचर्या पालन करायचं आहे, परान्न वर्ज्य करायचं आहे, कुणाला वाईट बोलायचं नाही, वाईट चिंतायचं नाही, आपलं नामस्मरण आणि आपण राहायचं आहे, बाकी काही नाही. भगवान श्रीहरी विष्णूंचा मंत्र जप करा एकादशीला, विठोबांचा मंत्र असतो तो जप करा, किंवा विठ्ठल 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 केलं साधं तरी चालेल, फक्त भक्तिभावाने करा एवढं सांगेल. तर कुठलाही मंत्र जप तुम्ही भगवान श्रीहरी विठ्ठलांचा किंवा नारायणांचा करू शकतो. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या पद्धतीने करा, किंवा ओम श्री कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने
तो पण मंत्र तुम्ही जप करू शकता. तो तुम्हाला जमेल तो मंत्र घ्या. ठीक आहे, या पद्धतीने करा. या पद्धतीने आपल्याला पारायण हे एकादशीला करायचं आहे, सगळ्यांनी करायचं आहे. 108 पारायण तुम्ही करत असणार तर त्या दिवसाला सुरुवात करा. मासिक धर्म आला 4 दिवस स्किप करा सेवा, 5व्या दिवशी पुढे कंटिन्यू करा. सुत्तक वगैरे आलं तर तेवढे दिवस सेवा थांबवा आणि त्यापुढे कंटिन्यू करा. या पद्धतीने करा. पूर्ण पारायण 108 तुमचे झाले किंवा 41 वगैरे झाले तर तुम्ही त्या दिवशी उद्यापनाच्या दिवशी खिरीचा वगैरे गोडाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे पोथीला. आणि त्यानंतर गोरगरिबांना दान करा किंवा श्रीकृष्णांच्या मंदिरामध्ये किंवा आपल्या महाराजांच्या मठामध्ये तुम्ही दान करा. अन्नदान श्रेष्ठ दान असतं म्हणून अन्नदान करा. खिरीचा नैवेद्य अगदी दाखवला तरी सुद्धा चालेल. खिरीचा नैवेद्य तुम्ही देवघरामध्ये दाखवा. आणि पाट वगैरे मांडायचं का तर नाही, तुम्ही पाट नाही मांडला तरीही चालेल. फक्त देवघरासमोर दिवा वगैरे अगरबत्ती प्रज्वलित करावी. आणि बाळकृष्णांचा अभिषेक दररोज तुम्ही 11 वेळा अगदी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणून 11 वेळा पाणी टाकून अभिषेक बाळकृष्णांचा यथाशक्ती आपण पूजा करावी. आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हे पारायण पूर्ण करायचे आहेत. तर या पद्धतीने प्रखरमधला प्रखर पितृदोष असतो तो जर तुम्हाला कमी करायचा असेल, पित्रांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला हवा असेल तर मात्र ही सेवा तुम्ही करू शकतात. नाही तुम्हाला शक्य होत की फक्त आपल्या पित्रांसाठी तुम्हाला सेवा करायची आहे तर एकादशीला करा. फक्त एका महिन्यामध्ये 2 एकादशी येतात तर फक्त एकादशी या पद्धतीने करा तरीही चालत असतो. ठीक आहे, तर नक्कीच तुम्हाला माहिती समजली असेल असं मला वाटतं. आणि त्या ताईंच्या प्रश्नाची उत्तरसुद्धा या व्हिडिओमध्ये देण्यात आलेलं आहे. तर नक्कीच सगळ्यांनी सेवा करा. आपल्या पित्रांना समर्पित आपण सेवा केली ना तर आपल्याला त्यांचा कृपा आशीर्वाद खरंच मिळत असतो. आणि त्यांचा वरदहस्त आपल्या पाठीशी राहिला ना तर तुम्हाला सांगते सगळं काही आपल्या घरामध्ये सुख समृद्धीही नांदत असते. म्हणून आपल्या अडचणी दूर होण्यासाठी पित्रांची सेवा आपल्या घरात घडणं खूप महत्त्वाचं ठरत असतं. चला मग इथेच थांबते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असणार तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.